आपण पाहतोय की या मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलाय तो भानुदास देशमुख हे देखील इथे उपस्थित त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती यावं आपले देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. तर दुसऱ्या मॅचला सुरुवात झाली यू 11 आणि आर्यन 11 या संघ दोन्ही संघाने टॉप केला आज. परंतु इथून टॉप कोण करेल क्वालिफायच्या रेसमध्ये झालेत परंतु टॉप कोणता करेल यासाठी लढत चालू आहे. सलामीची जोडी विक्की आणि दत्ता खराडे गोलंदाजी मार्कवर राकेश पहिला ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. हा देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न दत्ताच्या बॅटमधून एक स्माईल देत असताना हा चौकार आलाय. या चौकारच्या मध्ये दत्ताने श्रीगणेश मात्र केलाय 5 धाव फलकावरती. पाच धावा फलकावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल त्याच्यानंतर चौकार त्याच्यानंतर सिंगल पुन्हा आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा फलकावरती. ओव्हर क्रमांक 1 मध्ये राकेश आपण बवारे पाहतोय. स्ट्राईक एंडला विक्की आपण पाहतोय. समोर चेंडू उडवलाय स्वतः क्षेत्ररक्षक तैनात आलेत. सचिन आपण पाहू शकाल बॉलखाली येत आहे. तत्पूर्वी निर्धाव चेंडू सांगत होते. निर्धाव चेंडू सांगतीने धावफलक सिरावलं 6 अंकावरती. टॉप करायचा आहे कोणता संघ टॉप करेल हे देखील आपण पाहू शकाल. सुपर 4 मध्ये ह्या दोन्ही संघ दाखल देखील झालेत. हा देखील मोठा बिगेट करायचा प्रयत्न मनीषचा फटका फसलाय. राहुल स्वतः चेंडू खाली आलेत. झेल देखील सोडली आहे. मनीषला मात्र जीवदान दिलंय. राहुलच्या गोलंदाजीवरती झेल देखील सोडली आहे. झालं भिनलं होतं. जाल्यामध्ये मनीष सापडला देखील होता परंतु शेवटच्या क्षणाला राहुलने चूक केली आहे आणि झेल देखील ड्रॉप झाली आहे. इथे देखील फटका सजवलाय. मनीषच्या बॅट मधून हवाई सफर हा आलाय षटकार. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवर आदेश शेळके आपण पाहतोय. दत्ता खराडे आणि विकी जाधव हे दोन सलामीचे आघाडीचे दोन फलंदाज आले आहेत.
तर रुपेशसाठी मात्र सुवर्ण संधी आली आहे. जे कॅमेरामॅन आहेत त्यांच्याकडून मात्र झेल घेतली तर 100 रुपयाचं कॅश प्राईज झाले अक्षय पाशीलकर यांच्याकडून. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत परंतु रुपेशवरती जास्त लक्ष आहे त्यांचं. हा देखील बॅट फिल्डिंग घेतली आहे. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. दत्ता खराडे बॅक टू द पवेलियन. थोडी स्माइल देत थोडासा टेन्शन मध्ये येत माझ्या मैदानाच्या बाहेर मात्र जड पावलाने प्रवास करतोय आता. पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन केली आहे. यश मिळालं आदेश केला. हा देखील लावूडली अपील पंचाने फिंगर अप केलेत. समोर चेंडू सापडलाय. एस्टनच्या समोर भेटलाय फलंदाज LBW स्वरूपामध्ये. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 विकेट 2 आदरे टीम UAE11 टीमला. बॅक टू बॅक 2 विकेट आदेशला मात्र मिळल्या जात आहेत. हा देखील सन्मान दिला. एक क्लास दाखवत असताना आपण पाहतोय तिथे समोर क्षेत्ररक्षक होते त्यांच्या पायाने चेंडू अडवला आहे परंतु इथे देखील आली आहे सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या थांबलेली धावसंख्या आता उतरताना पाहायला मिळते. ती जाऊन पोहोचली 15 वरती. सौरभ जाधव अनुपस्थित आहे तरी पण खेळ चांगला झालाय तो RN11 टीमचा. गोलंदाजीने चांगली गोलंदाजी केली. राकेशने 14 धावा खर्च केले. आतापर्यंत आदेशने 2 विकेट घेतले. एकच धाव खर्च करतोय. चांगली गोलंदाजी. हा देखील चेंडू चांगला होता. या चेंडूची गरज होती आणि तो गरज चेंडू देखील पडतोय चांगला फट. हा देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द झेल आणि तिथं कस्तूब होते परंतु कस्तूब याने झेल देखील सोडली आहे. काय कस्तूब. सौरभचा आपण विचार केला. विकीचा विचार केला. मनीष प्रतीक यांचा पण विचार केला तर एक चांगला परफॉर्मन्स त्यांच्याकडून होतो आणि अशी अपेक्षा तुझ्याकडून देखील नव्हती त्यांना. ते देखील नाराज असतील. स्वतः विकीची झेल होती म्हणून त्यांनी सोडली असेल. आता असं कदाचित वाटलंय की काय. त्याच्या दादाची विकेट होती ना म्हणून त्यांनी झेल सोडली असावी. इथे देखील सन्मान केलाय. इथे देखील झेलचा प्रयत्न झाला असता परंतु इथे थांबवलंय स्वतःवरती नाराज क्षेत्ररक्षक. ओम शेलके तिथे होते. ओम शेलकेला पारितोषिक देखील होते झेलसाठी परंतु ते झेल घेतले नाहीये. इथे 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा दाबाव लागला. त्या 8ची सरासरी प्रतिषेधक धावांचे काम केलं ते म्हणजे UAE11 टीमने जाऊन पोहोचले 16 वरती.
ओव्हर क्रमांक 4-3 मध्ये गोलंदाजी मार्कवर कस्तुभ आपण पाहतोय. कस्तुभ गोलंदाजी मार्कवर. सौरभ देखील आता मॅच पाहत असेल युट्यूब वरती, कारण की त्याच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू तयार केलाय त्याने. हा चेंडू चांगला आहे, परंतु पंचाने सांगितलं की हा चेंडू वाईट केला असं वाटलं होतं. चेंडू पडल्यानंतर थोडासा भुसली देखील घेतली आहे, परंतु याच्यावरती आले ती एक धाव एकेरीच्या स्वरूपामध्ये 17 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या ठिकाणी. सुंदर, ज्याची अपेक्षा होती तेच या ठिकाणी घडलेलं दिसतंय. ज्याच्याकडून विकीचा झेल सुटला त्यानेच मात्र विकीचा या ठिकाणी फासा पलटवलेला दिसतोय. सुंदर असं विकेट, त्रिफळा चित केलं या ठिकाणी विकीला. ओव्हर क्रमांक 3 मध्ये धावसंख्या मात्र या ठिकाणी स्थिरवलेली दिसते. धावसंख्या जाऊन पोचते 17 या अंकावरती. अजूनही 3 चेंडूचे या ठिकाणी खेळ बाकी आहे. कौस्तुभाच्या षटकातील नवीन खेळाडू समीर देशमुख या ठिकाणी मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला समीर. कौस्तुभाचा पुढील चेंडू समीरसाठी. स्क्वेअर कटचा या ठिकाणी मारा, परंतु कुठल्याही प्रकारची धाव. या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला कौस्तुभच्या रूपामध्ये. पुन्हा एकदा बॉटम बॅलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आणि ही देखील निर्धाव चेंडू. फक्त एकच धाव खर्च केली ओव्हर क्रमांक 3 या कौस्तुभच्या षटकातील. फक्त एक धावा त्यांनी खर्च केला आणि एक विकेट देखील या ठिकाणी त्यांनी मिळवलेला आहे. ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी संपले. कृपया पाणी पुरवा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 17 धावसंख्या. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या राकेशने. दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा आदेशच्या ओव्हरमधून. 2 विकेट आणि 2 धावा खर्च केल्या आदेशच्या ओव्हरमध्ये. आणि तिसऱ्या कौस्तुभच्या षटकामध्ये अवघी एकच धाव खर्च करून 1 विकेट त्यांनी मिळवलेला आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्या सौरभ कौस्तुभच्या रूपामध्ये. ज्याप्रमाणे पहिल्या ओव्हर क्रमांकामध्ये जो धावसंख्येचा डोंगर उभा राहिलेला होता तो कुठेतरी या ठिकाणी आता स्थिरावलेला दिसतोय. आणि हे धावसंख्या रोखण्यामध्ये जे यश मिळालं आहे ते खरोखरच नाविन्यपूर्ण यश आहे. ते कौस्तुभच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्यांदा असं वाटलं की विकीची झेल सुटली की जाणीवपूर्वक सोडली, परंतु ज्यांनी ती झेल सोडली त्यांनीच देखील विकीचा या ठिकाणी विकेट घेतलेला आहे. आता मात्र या ठिकाणी बक्षिसाची खैरात चालू आहे. चंद्रकांत नाना शेळके यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक येते विकेट हॅट्रिकसाठी. बॉलरसाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. प्रथम विकेट हॅट्रिकसाठी या ठिकाणी तब्बल 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल चंद्रकांत नाना शेळके यांच्याकडून. संघाचे संघ मालक चंद्रकांत नाना शेळके यांच्याकडून. ओव्हर क्रमांक
चौथं या ठिकाणी प्रगतीपथावरती आदेशच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी स्क्वेअर कटचा मारा आणि एक धाव या ठिकाणी यशस्वी पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, नक्कीच दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण. धावसंख्येमध्ये आता मात्र कुठेतरी बदल होताना दिसतोय. धावसंख्या होती ती 19. आदेशचा पुढील चेंडू स्ट्राईक एंड असेल जितेश आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू. सुंदर झेल खाली पुन्हा एकदा या ठिकाणी झेल सोडलेला आहे. वारंवार या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये मला तसं वाटतं का चुका होताना दिसत आहेत. या ठिकाणी मात्र या धावसंख्येमध्ये कुठेतरी वाढ होताना दिसते. धावसंख्या झाली ती 20. आदेशच्या षटकातील अजूनही काही उर्वरित चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंड असेल आता समीर, नॉन स्ट्राईक एंड असेल जितेश. आदेशचा पुढील चेंडू समीरसाठी. निर्धाव चेंडूची होती सांगता या ठिकाणी. दोन्ही संघ या ठिकाणी क्वालिफाय झालेत, परंतु पाहूया ही मॅच असेल टॉपर्ससाठी. कोण संघ टॉपर्सच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आपलं पदार्पण करतोय पाहूया. सुंदर असा फटका या ठिकाणी समीरच्या बॅटमधून पाहायला मिळतो. एक धाव या ठिकाणी यशस्वी पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण. आदेशच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल शिल्लक. धावसंख्या मात्र वाढवत होती. धावसंख्या झाली ती 22. शेवटचा चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव चेंडू होती नाही, ती निर्धाव चेंडूची सांगता आणि या ठिकाणी ओव्हर क्रमांक 4 या ठिकाणी संपलेला आहे. चौथ्या षटकाच्या संपतीनंतर धावसंख्येमध्ये या ठिकाणी वाढ झाली. धावसंख्या झाली ती 22. आदेशच्या पहिल्या ओव्हर्समध्ये अवघ्या 2 धावा आणि 2 विकेट आले होते आणि दुसऱ्या ओव्हर्समध्ये 5 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत चांगल्या ओव्हरची या ठिकाणी त्या पाहणी बघायला मिळाली आपल्याला. 12 चेंडूमध्ये अवघे 7 धावा त्यांनी फक्त खर्च केल्या त्या ठिकाणी. षटक क्रमांक या ठिकाणी 5. शेवटचं षटक म्हणजे हाणामारी षटक म्हणलं जातं आणि ही हाणामारी षटकाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती असेल क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी कुठेतरी बदल करताना आपल्याला दिसेल मंगेश. प्रत्येक वेळी आपल्याला पाहायला मिळतं की मंगेशकडून चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होताना दिसतोय. बॉलर कोण आहे रे? आदेश. बॉलरचं नाव काय रे? आदेश. कोण आहे बॉलर? वैभवच्या रूपामध्ये शेवटचं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी वैभव. स्ट्राईक एंडला जितेश, नॉन स्ट्राईक एंडला असेल समीर. धावसंख्येमध्ये या ठिकाणी वाढ आहे. धावसंख्या झाली ती 22. शेवटचं षटक असेल या ठिकाणी पहिल्या इनिंगचं. सुंदर असा मारा या ठिकाणी.
मला तर असं वाटतं की या ठिकाणी खेळाडूचा पाय या लाईनच्या बाहेर असेल आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय 6. षटकानंतर धावसंख्या मात्र कुठेतरी वाढताना दिसते. धावसंख्या होती ती 28, 28 द स्कोर बोर्ड. धावसंख्या जर आपल्याला जर रोखायची असेल तर आपल्याला या पार्टनरशिप मधला कुठला तरी एक खेळाडू या ठिकाणी बाद करावा लागेल. पुन्हा एकदा येतोय जितेशच्या बॅट मधून हा पुन्हा एकदा षटकार. थोडस पारडं कुठेतरी आता या ठिकाणी जड होताना दिसतंय, कारण जितेशच्या बॅट मधून बॅट टू बॅट या ठिकाणी 2 षटकार लगावलेले आहेत आणि धावसंख्या मात्र या ठिकाणी वाढताना दिसते. धावसंख्या झाली ती 34, 34 ऑन द स्कोर बोर्ड. वैभववरती या ठिकाणी थोडंसं डिप्रेशन. आपल्या 2 चेंडूवरती मोठे 2 फटके या ठिकाणी पडलेले असताना आता आपण तिसरा चेंडू कशा प्रकारे टाकायचा हा मात्र प्रश्नचिन्ह त्याच्या डोक्यामध्ये आता असेल. परंतु या खेळपट्टीवरती आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं तिसरा चेंडू असेल जितेशसाठी या ठिकाणी वैभवचा. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न असेल. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नाही या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी मिसफील्ड झालेली दिसते आणि येतोय खणखणीत चौकार आणि या चौकारच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोअरवरती ती 38, 38. अजूनही षटकातील उर्वरित 3 चेंडू शिल्लक असतील वैभवच्या. स्ट्राईक एंड असेल जितेशच्या बॅटमधून बॅट टू बॅट आपल्याला 3 फटके पाहायला मिळाले. पहिला या ठिकाणी पवेलियन मध्ये आणि येतोय खणखणीत असा षटकार. आत्ता मात्र थोडंसं कुठेतरी संकट या ठिकाणी बॉलर्स वरती असेल, कारण जितेशच्या वैभवच्या प्रत्येक चेंडूवरती जितेशकडनं मोठे फटके पाहायला मिळतात. धावसंख्येमध्ये आता वाढ होऊन दिसते. धावसंख्या झाली ती 44. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. या ठिकाणी मात्र कुठेतरी फसवलेला दिसत जितेशला. हार के बाद जीत आणि याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी वैभवकडून आपल्याला पाहायला मिळालं. आपल्या 4 चेंडूवरती मोठे फटके मिळाल्यानंतर 5व्या चेंडूवरती मात्र त्याच खेळाडूचं या ठिकाणी त्यांनी विकेट घेतलेला आहे. फर्स्ट इनिंग मधलं शेवटचं षटक, हाणामारचं षटक, त्याच प्रकारे त्यांनी फटकेबाजी देखील केली जितेशच्या बॅटमधून. वैयक्तिक 10 चेंडू खेळला आणि 10 चेंडूमध्ये त्यांनी 26 धावा लगावल्या. आपल्या संघासाठी जी जबाबदारी पार पाडायची ती उत्कृष्ट जबाबदारी या ठिकाणी जितेशच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. वैभव याचा शेवटचा चेंडू या ठिकाणी बारक्यासाठी शेवटचा चेंडू असेल. वा, सुंदर सुंदर असा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्या बारक्याच्या बॅटमधून. एक धाव या ठिकाणी निश्चित पूर्ण, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी चुकी होताना दिसते आणि जातोय धाव. 4 धावांसाठी येतोय खणखणीत असा चौकार आणि या चौकाच्या सहाय्याने स्कोअरवरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48, 48 धावा. पहिल्या ओव्हर्समध्ये फक्त 14 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा, तिसऱ्या षटकामध्ये कौस्तुभने फक्त 1 धाव खर्च केली होती. चौथ्या षटकामध्ये आदेशच्या पुन्हा एकदा 5 धावा आल्या आणि शेवटच्या वैभवच्या षटकामध्ये तब्बल 26 धावा त्यांनी खर्च केल्या. 1 विकेट त्यांनी घेतला देखील, परंतु 26 धावा त्यांनी खर्च केल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 48. दोन बॉल दे काढून या ना. एकोणपन्नास धावांचं लक्ष या ठिकाणी असेल. 49 चा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी आर्यन 11चे आता सलामीचे 2 फलंदाज या ठिकाणी मैदानात पाठवायचे आहे.
आजच्या पर्वातील सेकंड मॅच असेल जिगरी 11 वर्सेस मोरिया बुमर्स. दोन्ही संघाच्या संघ मालकाला किंवा दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी स्टेज जवळ यायचं आहे. आपला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करून घ्यायचा आहे. दुसऱ्या इनिंगची 2 षटक संपायच्या आधी आपल्याला या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा असतो, याचं आपण भान ठेवायचं आहे. जिगरी ग्रुपचे या ठिकाणी व्यवस्थापक असतील अनंत भोई, त्यांना विनंती असेल की त्यांनी आपले 11 प्लेयर या ठिकाणी घेऊन यायचे आहेत. नेक्स्ट मॅच असेल जिगरी ग्रुप वर्सेस मोरिया बुमर्स मध्ये. आर्यन 11 संघाला 49 लक्ष या ठिकाणी गाठण्यासाठी आपले 2 सलामीचे फलंदाज या ठिकाणी मैदानात पाठवायचे आहेत. तसेच युए उत्कर्ष अथर्व या टीमला विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लवकर त्यांनी लावून घ्यायचं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला लवकर आपली सेमीफायनल, क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनलची मॅच आपल्याला वेळेच्या आधी आपल्याला संपवायची आहे. सलामीचे 2 फलंदाज या ठिकाणी आदेश आणि राहुल शिल्के मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी क्षमा असावी, या ठिकाणी राकेशच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बॅटर्स मैदानामध्ये दाखल झालेला आहे. 48 धावा या ठिकाणी मिळवलेल्या आहेत या ठिकाणी उत्कर्ष शिलवण्या संघाने. आणि या 49चा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी आर्यन 11चे दोन्ही बॅटर्स या ठिकाणी मैदानात दाखल झालेले आहेत. स्ट्राईक एंडला असेल राकेश, नॉन स्ट्राईक एंडला असेल राहुल शिल्के. दोन्ही बॅटर्सला या ठिकाणी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे चंद्रकांत आणि शिल्के यांच्याकडून. प्रथम चौकार या ठिकाणी, षटकार हॅट्रिकसाठी या ठिकाणी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. प्रत्येक चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी या ठिकाणी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. बॉलिंग स्ट्राईक वरती असेल या ठिकाणी फावड्या. पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्क्वेअर कट, आणि या ठिकाणी चेंडू जातो सीमारेखा पलीकडे. 4 धावांसाठी येतो खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी जोराचा मारा केलेला आहे राकेशच्या बॅटमध्ये येतोय खणखणीत असा चौकार, आणि धावसंख्येमध्ये या ठिकाणी वाढ होऊन दिसते. धावसंख्या झाली आहे ती 4. दत्ता खर्डेचा पहिला चेंडू लॉंग ऑन लॉमॉक या ठिकाणी दत्ता याचा दुसरा चेंडू असेल. स्ट्राईक एंड असेल राकेश. या ठिकाणी गोल अपील दिसते, परंतु थोडासा लेग स्टंपच्या पलीकडे असेल हा चेंडू, आणि येथे पंच निर्णय नाबाद. लेग बाईच्या स्वरूपामध्ये त्यांनी या ठिकाणी LBWचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटर्स तितकाच तदबीने या ठिकाणी सक्षमपणे या ठिकाणी उभा राहिलेला दिसतोय. जोरदार झेलखाली चेंडू हवेत आहे, झेल, परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा झेल नाही. 1 धाव या ठिकाणी यशस्वी पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, आणि कधी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. या 2 धावाच्या सरासरी धावसंख्येमध्ये या ठिकाणी वाढ होऊन दिसते. धावसंख्या झाली ती बिनबाद 6. दत्ताच्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. 49 असेल लक्ष. चौकार हॅट्रिकसाठी आणि षटकार हॅट्रिकसाठी या ठिकाणी तब्बल 500 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे. आपल्याला जर या ठिकाणी प्राइज घ्यायचे असेल तर आपल्याला मोठे फटके करावे लागतील. या ठिकाणी होती निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त. धावसंख्येमध्ये या ठिकाणी वाढ. धावसंख्या झाली ती 6. दत्ताचा पुढील चेंडू स्ट्राईक एंडला असेल राकेश. मिस फील्ड, आणि पुन्हा एकदा येतोय खणखणीत असा चौकार. चौकारच्या सहाय्याने मात्र धावसंख्येमध्ये वाढ होऊन दिसते. धावसंख्या झाली ती 10. मी जिगरी ग्रुपला आणि मोरिया बुमर्सला पुन्हा एकदा विनंती केलं की त्यांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे.
मला तर असं वाटतं की मोऱ्या बुमरचे व्यवस्थापक सांगतात की आम्ही कालपासूनच इथे येऊन रवाना झालेलो आहोत. दत्ताचा पुढील चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु आपल्या मैदानाची दशा पाहता कुठेतरी चेंडू या ठिकाणी उचली घेताना दिसला, परंतु एक धाव देखील पूर्ण आणि धावसंख्येमध्ये मात्र वाढ. धावसंख्या झाली ती 11, बिनबाद 11. पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या संपतीनंतर या ठिकाणी 11 धावा येतात स्कोर कार्डवरती. या ठिकाणी दुसरं षटक या ठिकाणी विकेच्या हातामध्ये. स्ट्राईक एंडला राकेश जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली फिल्डर येतून या ठिकाणी एक धाव यशस्वी पूर्ण. या ठिकाणी होतो नाणेफेकीचा कौल मोरिया बुमर्स आणि जिगरी 11 या दोन संघामध्ये. मी निमंत्रित करतो महेंद्र जाधव यांना की आणि या दुसऱ्या मॅचचा या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. जाऊया मॅच कडे. दुसरं षटक विकी. पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडू येतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला समीरच्या रूपामध्ये. धाव सोडण्याचा प्रयत्न होता देखील, परंतु समीरच्या हातामध्ये चेंडू. येथे देखील होते निर्धाव चेंडूची सांगता. रनिंग बिटवीन द विकेट राहुल कडून आपल्याला पाहायला मिळाले आणि या ठिकाणी एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. विकेटच्या षटकातील अजून उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. धाव संख्या झाली ती 13, बिनबाद 13. या ठिकाणी लेग कट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांकडून येतो या ठिकाणी निर्णय. दोन्ही हात जमिनी समांतर अर्थातच वाईड आणि अवांतर धावेचे या ठिकाणी एक धाव या ठिकाणी ऍड होते स्कोर कार्डवरती आणि धावसंख्या पोहोचते ती 14 धावसंख्येवरती. विकेचा पुढील चेंडू राकेशसाठी. पुन्हा येत येते निर्धाव चेंडूची सांगता. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 14. पुन्हा एकदा या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची चुकी दिसते आपल्याला. बारक्याकडनं एक झेल या ठिकाणी सुटलेला आहे. आणि ओव्हर क्रमांक या ठिकाणी दुसरं संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाच्या संपतीनंतर धावसंख्येमध्ये वाढ होऊन दिसते. धावसंख्या झाली ती 15, बिनबाद 15. अजूनही मला तर 34 धावा या ठिकाणी पाहिजे असतील आर्यन 11 संघाला.
48चा पाठलाग या ठिकाणी करताना दिसत आहेत. दोन्ही बॅटर्स या ठिकाणी अजूनही मैदानामध्ये उत्तम प्रकारच्या या ठिकाणी पार्टनरशिप मात्र या ठिकाणी त्यांनी टिकवलेले आहे. धावा स्कोर कार्ड जरी कमी असतील परंतु पार्टनरशिप तितकीच महत्वाची आहे, कारण कुठल्या षटकामध्ये मोठे फटके येतील हे आपण नाही सांगू शकत. या ठिकाणी अनाउन्समेंट असेल दर्पण जाधवसाठी. दर्पण जाधव जर आजूबाजूला कुठे असेल त्यांनी कृपया या ठिकाणी स्टेजचा ताबा घ्यायचा आहे. दर्पण जाधव आपला संगमालक या ठिकाणी आपली वाट बघत आहे. दर्पण जाधव जर कुठे आजूबाजूला असतील तर त्यांनी कृपया या ठिकाणी स्टेजचा संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी पार्श्व टेलिकॉमचे या ठिकाणी प्रोप्रायटर संदेश देशमुख यांच्याकडून मला तसं वाटतं आपल्या या लीगसाठी एक वॉच आलेला आहे. संदेश देशमुख यांच्याकडून या ठिकाणी पार्श्व टेलिकॉम शॉपचे प्रोप्रायटर यांच्याकडून आपल्या या ठिकाणी या लीगसाठी एक सुंदर असा वॉच आलेला आहे. त्यांचं या ठिकाणी या ग्रुप कंपच कोंदिवडे पर्व 7वे या लीगच्या कमिटीकडून हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. आणि या ठिकाणी राकेशचा विकेट सुंदर असा झेल या ठिकाणी आदेश जितेशच्या रूपामध्ये आणि येतोय विकेट राकेशाचा. दत्ताचा पुढील चेंडू असेल, स्ट्राईक एंड असेल. आदेश जोरात मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी कॅचचा प्रयत्न देखील झाला परंतु क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा चुकी आणि चेंडू जातोय सीमारेखा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय खणखणीत असा चौका आणि या चौकाच्या सहाय्याने धावसंख्या वाढलेली. धावसंख्या झाली ती 19. 1 बाद 19 धावसंख्या. अजूनही 30 धावांची गरज असेल उर्वरित. पार्श्व टेलिकॉमचे या ठिकाणी संदेश देशमुख प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचे या ठिकाणी कमिटीतर्फे सहर्ष स्वागत असेल. आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं अशी आपणास विनंती असेल. संदेश देशमुख यांचे या ठिकाणी आगमन झाले आहे. ग्रुप ग्रामपंचायत कोंदिवडे पर्व 7वे या लीगच्या कमिटीतर्फे आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. मंचावरती येऊन आपल्याकडून या ठिकाणी एका स्ट्राईक एंडला आदेश. दत्ताचा पुढील चेंडू. पंचांचा निर्णय ठिकाणी वाईड. अवंतर धावेची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या अंकावरती. 22 ऑन द स्कोर बोर्ड. पंचांकडून येतोय नोचा इशारा या ठिकाणी आणि 22च्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट. या चेंडूवरती मात्र फिट असेल. या चेंडूवरती फ्रीट असेल आणि फ्रीटचा या ठिकाणी पुरेपूर फायदा घेताना दिसतोय आदेश. परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा चूक. एक धावेशी कंप्लीट. थोडस नियंत्रण या ठिकाणी चुकताना दिसतंय. या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा वारंवार चूक होताना दिसते आणि याच्याच स्वरूपाने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झाली ती 26. 26 धावसंख्या झाली आहे.
जाऊया स्टेजकडे. या ठिकाणी पार्श्व टेलिकॉमचे प्रोप्रायटर या ठिकाणी संदेश देशमुखचं आगमन झालेलं आहे. मी मनोहरजी जाधव यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत कोंदिवली लीग पर्व 7वे या संघाचे व्यवस्थापक, या संघाचे ज्येष्ठ मेंबर मनोहरजी जाधव यांना विनंती केली की संदेश देशमुखचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल की त्यांनी या ठिकाणी स्टेजकडे आपला कॅमेरा वळवायचा आहे. संदेश देशमुख यांच्याकडून आपल्याला या लीगसाठी एक वॉच भेट देण्यात आलेली आहे. मी मनोहरजी जाधव यांना विनंती केली की त्यांनी या ठिकाणी त्याचा सत्कार करायचा आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल की कॅमेरा त्यांनी या ठिकाणी फिरवायचा आहे. संदेश देशमुख सत्कार जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संदेशाचे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपला सहभाग असाच दरवर्षी या लीगसाठी असेल अशी आपणास एक विनंती करतो आणि पुन्हा एकदा शब्द सुनणे आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. जाऊया मॅचकडे. तिसरं षटक, चौथं षटक, तिसरं षटकाच्या संपूर्ण धावसंख्या या ठिकाणी 26 ऑन द स्कोरबोर्ड आणि चौथं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी समीर भोईर, देवराज बैलाचे मालक या ठिकाणी समीर भोईर मैदानामध्ये चौथं षटक हाताळण्यासाठी. येथे निर्धाव चेंडू सांगता समीर याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूमध्ये 49चा पाठलाग करत असताना आर्यन 11चे बॅटर्स आदेश आणि राहुल या ठिकाणी पार्टनरशिप टिकवण्याचा प्रयत्न करतात, परंतु तितक्याच तदबीने या ठिकाणी समीर भोईरचं या ठिकाणी आपल्याला षटक पाहायला मिळतंय. अजूनही 23 धावांची गरज असेल मला तर वाटतंय. समीर याचा पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा होते निर्धाव चेंडू सांगता. समीर याचा पुढील चेंडू स्ट्राईक एंड असेल आदेश. जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, बराच वेळ चेंडू हवेत, परंतु कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी प्लेयरचा संपर्क नाही आणि चेंडू जातोय सीमारेखा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय झणझणीत षटकार. सुरुवातीचे 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव, परंतु तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि चौथ्या चेंडूवरती या ठिकाणी 1 धाव. आदेशच्या प्रत्येक षटकारावरती या ठिकाणी 1000 रुपयांचं तब्बल कॅश प्राइज असेल चंद्रकांत नाना शेळके यांच्याकडून. चेंडू बराच वेळ हवेत, परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा झेल नाही. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आणि धावसंख्येमध्ये मात्र वाढ होताना दिसते. धावसंख्या झाली आहे ती 35. समीरच्या षटकातील अजूनही उर्वरित 1 चेंडू असेल शिल्लक. माफी असावी. कितना हो रहा है आपका अमाउंट बताओ मेरे को. कितना 3.5 का नहीं होगा सर, आपको मैं पहले भी बोल चुका हूँ. इतना अमाउंट कम थोड़ा कैसे होगा. गाड़ी में कुछ ध्यान रखने को 350 के ऊपर आप बोलो, हम लोग बात करेंगे. सर एक्चुअली राइट नाउ आई एम बिजी, आई विल कॉल यू फ्रॉम 50 मिनट्स लेटर. आप मुझे 15 मिनट बात कर सकते. ओके ओके. धावसंख्या झाली ती 35. अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल. 6 बॉल आणि 14. थोडंसं या ठिकाणी समीकरण मात्र आता बदललेलं दिसतंय. प्रत्येक षटकासाठी या ठिकाणी आता 100 रुपये असेल आणि प्रत्येक चौकार देखील साठी या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक असेल चंद्रकांत नाना शेळके यांच्याकडून, कारण आता समीकरण देखील बदललेलं दिसतंय. मॅच येऊन पोहोचले 6 चेंडू आणि 14 धावांवरती.
35. 49चा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी आयर्न लेव्हलचे बॅटर्स मैदानामध्ये आहेत. 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असेल. पहिला चेंडू स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी 1 धाव पूर्ण आणि सुंदर चेंडू जातो सीमारेखा पलीकडे. 4 धावांसाठी येतो खणखणीत असा चौकार आणि या चौकाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 39. शेवटचा हाणामारी षटक. 14 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. अजूनही 10 धावांची गरज असेल 5 चेंडूंमध्ये. स्ट्राईक एंड असेल राहुल. जितेशाचा पुढील चेंडू राहुलसाठी. 100 रुपयाचं पारितोषिक त्याने मिळालेलं आहे आतापर्यंत. दुसरा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत जातोय सीमारेखा पलीकडे. येतोय दणदणीत असा राहुलच्या बॅटमधून षटकार. आता मात्र समीकरण थोडस बदललंय. समीकरण येते आता झालेलं आहे 4 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असेल. जितेशच्या 2 चेंडूवरती सुंदर असे फटके या ठिकाणी पाहायला मिळाले राहुलच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती आला चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती आला षटकार आणि या षटकाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 45. आता मात्र होते निर्धाव चेंडू सांगता समीकरण पुन्हा एकदा बदललेलं दिसतंय. आता 3 चेंडूवरती 4 धावांची गरज असेल. चेंडू असेल शिल्लक 3 आणि धावसंख्या करायची ती 4. जितेशाचा पुढील चेंडू स्ट्राईक एंड असेल राहुल. रनिंग बिटवीन द विकेट आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण. सुंदर असं या ठिकाणी दोघांनी बॅटर्स मधून आपल्याला समीकरण पुन्हा प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलताना दिसतंय. 6 चेंडूवरती 14 धावांची गरज असताना 5 चेंडूमध्ये 10. त्याच्यानंतर 4 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा. पुन्हा 3 चेंडूमध्ये 4 धावा. आता 2 चेंडूवरती असतील 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 2 धावामध्ये आपल्याला कंपल्सरी 2 धावा कराव्या लागतील. जितेशच्या सर्वांचं लक्ष या ठिकाणी जितेशच्या चेंडूकडे असेल आणि राहुलच्या बॅटकडे असेल. या ठिकाणी मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलताना दिसतंय कारण येतोय निर्धाव चेंडूची सांगता. जितेशच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि कंपल्सरी 2 धावांची गरज असेल. थोडस या ठिकाणी अंडर प्रेशर असेल बॅट्समन राहुल. आपला संघ तर आपण कालच क्वालिफाय केला होता परंतु आपल्याला जर टॉपर्स मध्ये जायचं असेल तर आपल्याला कंपल्सरी 1 चेंडूमध्ये या ठिकाणी 2 धावा पूर्ण कराव्या लागतील. 1 चेंडूमध्ये 2 धावा. या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडस या ठिकाणी बदल होताना दिसतोय. दत्ताच्या रूपाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडीशी या ठिकाणी कुठेतरी पुनरावृत्ती करताना होते. विकी सांगतोय की क्षेत्ररक्षण आहे तसंच राहू द्या. लक्ष असेल राहुलच्या बॅटकडे. येतोय षटकार, येतोय चौकार की येते 2 धावा की येते निर्धाव चेंडू सांगता. जोरदार मारण्याचा प्रयत्न. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट